जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामॅन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या छायाचित्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, वैकुंठवासी हरिभक्त परायणकार धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आणि फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर उपस्थित होते। छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आत्ताचा बदल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडता येतो। छायाचित्रे हा बदल कायम स्मरणात ठेवतात, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंडल यांनी केले। 2007च्या नंतर 2012ला जेव्हा माझी इलेक्शन आली, लोकांना मी त्या ठिकाणी पटवून दिलो की पूर्वी आपला एरिया कसा होता आणि आता कसं झाला। म्हणजे ह्याचा अर्थ काय, एखादा फोटोमधील फरक लोकांच्या एकदा नजरेसमोर आल्यानंतर त्याची जी स्मरणशक्ती एवढी तीव्र आणि एवढी भक्कम होती की ह्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी म्हणून त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी लोकांनी दिलं। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छायाचित्रकारांना विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत, जे काही सातत्य आहे ते जगासमोर तुम्ही आणायचं काम आपण करता। आणि पत्रकारांना देखील पत्रकार असतील, तुम्ही देखील या ठिकाणी अतिशय सातत्य जगासमोर ठेवता आणि तुम्हाला एवढंच मी बोलतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। इंद्रजित पवार यांनी छायाचित्र व्यक्तीचे कार्य आणि इतिहास जिवंत ठेवते असे सांगितले। कॅमेराचा एक किस्सा फोटोचा बाबतीत माझ्यासमोर घडलेला आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं जे जिल्हा परिषदेची आहे त्याचं सुशोभीकरण करावं आणि हे करावं म्हणून ते माननीय पालकमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी पण मान्य केली। त्याच्यात बोरगावचे एक पाटील म्हणून गृहस्थ आले, ते लोकल बोर्ड म्हणजे जिल्हा परिषद स्थापन व्हायच्या अगोदर लोकल बोर्ड होतं आणि लोकल बोर्डाने त्यावेळेस ते पाटील काय तर लोकल बोर्डाचे सदस्य होते। त्यांनी राजेंद्र प्रसादांना आणून तो जिल्ह्यातला सगळ्यात पहिला पुतळा आहे जो पंचायत समिती उत्तरला आहे आणि त्यांनी ते म्हणजे काय नोंदच नव्हती ना, आता जिल्हा परिषद स्थापन नव्हती, आम्ही बरंचसं बघितले नोंद आहे का की बाबा कधीच आहे। त्यांनी म्हणले आमच्या आजोबांनी केलेलं आहे, त्यांचे कोणशिलावर नाव असावं। मग आम्ही प्रयत्न केला पण नाही, त्यांच्याकडे फोटो सापडला आणि त्या फोटोवरनं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला उद्घाटन झालेलं आहे आणि काय झालेलं आहे। म्हणजे हा फोटोचं महत्त्व, जरी माणूस गेला तरी फोटो हा त्या कामाचं किंवा याचं येतं, त्याच्यातून आम्ही मग ते साल काढलं आणि मी त्यांना म्हणजे आश्वस्त केलं की बाबा त्याच्यात कोणशिलात तुमचं नाव घेऊ। एवढं फोटोग्राफरचं महत्त्व आहे। आता फोटोग्राफर तुम्ही फोटोबरोबर तुमच्यात ते पत्रकार बी दडलेला असतो, बरेच जण त्याच्याबरोबर बातमी पण लगेच हे करून टाकतात। तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। काही अडचणी असल्या तर इंद्रजित पवार म्हणून सांगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काय सांगू नका। तर नारायण सुरवसे यांनी AI युगात छायाचित्राची सत्यता व विश्वासार्हता जपणे हे छायाचित्रकारांसमोरील मोठे आव्हान असल्याचे नमूद केले। फोटोग्राफरचं काम हे 10 वर्षे, 20 वर्षे, 100 वर्षापूर्वीची आठवण आपण जतन करू ठेवू शकतो। एखाद्या फोटोग्राफरनं 100 वर्षापूर्वी काढलेला फोटो 100 वर्षे काय जो माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची आठवण म्हणून तो सांभाळू शकतो। परंतु ह्याच्या पाठीमागची वैज्ञानिक भूमिका किंवा वेदांतिक भूमिका अशी आहे, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्या त्रिपुटीचा मेळ घालण्याचं काम फोटोग्राफर करतो। जे दृश्य आहे ते तुमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जातं आणि ते द्रष्टेला दाखवलं जातं आणि दर्शन रूपानं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ते कोरलं केलं जातं। मग कोणाच्या लग्नाचा कार्यक्रमामधले फोटो असतील, कोणाच्या साखरपुड्यातले कार्यक्रमाचे फोटो असतील, कोणाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातले फोटो असतील, पण ते फोटोग्राफर
आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवलेली जी छबी आहे ती वर्षानुवर्ष टिपून राहते. वार्ताहर काय सांगतोय कॅमेऱ्यामध्ये ह्याच्यापेक्षा फोटोग्राफरने काय टिपलंय त्याच्यातले जे बारकावे आहेत. एखादी बातमी तुम्ही तयार करत असताना एखाद्या माणसाचा बारकावा असेल किंवा एखाद्या घटनेचा बारकावा कॅमेऱ्यामध्ये जो टिपला जातो तो संपूर्ण देशभर बघायला मिळतो. की आम्ही वार्ताहर माईक घेऊन सांगत असतो की इथं असं झालंय, इथं असा ॲक्सिडेंट झाला, इथं महापूर आलाय, इथं अतिवृष्टी झाली. पण हे सांगत असताना अतिवृष्टी झाल्यानंतर किंवा महापूर आल्यानंतर जे नुकसान झालेलं असतं, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असते आणि त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी टिपायचं काम कॅमेरा करतो. वार्ताहर फक्त माईक घेऊन सांगतोय. म्हणजे वार्ताहर बी नाराज होऊ नका, तुम्ही जे सांगताय ते त्या कॅमेऱ्यानं जी बारकावे टिपलेले असते त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी टिपलेलं असतं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी तर आभार सागर सुरवसे यांनी मानले. यावेळी पत्रकार व छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.